हॅलो एव्हरीवन. सो होतं आज लेटर आपलं जे. सो मी इथे करती आहे, नाही आत्ता नाही सांगणार. इथे पहिले साहित्य बघून घेऊया. तर इथे आहे 1 कप मैदा, 1 कप रवा आणि इथे 2 टेबलस्पून बेसन घेतलंय आणि 60 ml कप प्रमाणे मी 3 पूर्ण कप ताक घेतलंय. इथे दही घेऊ शकता, मी इथे ताक वापरते. तर इथे रवा, मैदा आणि डाळीचं पीठ आपण घेतलं. ते सगळं मिक्सचर हाताने मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून साखर घालायची आणि ती पण सगळी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर इथे आपण ताक घालून हे सगळं बॅटर भिजवून घ्यायचंय. ताक इथे एवढंच वापरायचं आहे आपल्याला. एक पूर्ण इथे फुलपात्र म्हणजे 60 ml चे 3 कप मी ताक घेतलं, तेवढंच मी ताक वापरते आहे. परत ताक घालणार नाहीये. इथे मी बाकीचं बॅटर पातळ करायसाठी कोमट पाणी वापरते आहे. तुम्हीही तसंच करा. कोमट पाणी वापरून हे पीठ भिजवायचं. हे पीठ इडलीच्या बॅटरपेक्षा पातळ पाहिजे थोडंसं आणि डोशाच्या बॅटरपेक्षा थोडं घट्ट पाहिजे. हे 5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं. ह्यात हवा जायला पाहिजे आणि मग जिलबी आपली हलकी होते. तर आता इथे पावसाळ्याचा सीझन आहे आणि थोडीशी हवा थंड आहे. तर इथे हे 10 ते 14 तास पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. इथे मी असं नॅपकिन झाकून हे पीठ फर्मेंट करून घेतलं. त्यानंतर आपण इथे चेक करूया. तर इथे आता हे पीठ तयार आहे हे ओळखायचं चिन्ह म्हणजे ह्याच्यावर छोटे बुडबुडे दिसतील. पीठ थोडंसं फुगलेलं वाटतं आणि ह्याच्यातून असा अलगद आंबूस वास यायला लागतो. तर हे पीठ आपलं चांगलं फर्मेंट झालेलं आहे हे ओळखायची ही चिन्ह आहेत. त्यानंतर हे थोडंसं पीठ आपण मिक्स करून घ्यायचंय परत आणि पीठ घट्ट वाटलंच अगदी तर अगदी 1 टेबलस्पून वगैरे पाणी घालायचं आणि मग ते पीठ थोडंसं पातळ करून घ्यायचं. जास्त पाणी घालायचं नाही. आणि इथे आपल्याला आता कोमट तुपाचं मोहन घालायचंय. कोमट तूप. तर हे कोमट तूप आपल्या ह्याच्यामध्ये घालून झालं की हे सगळं बॅटर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं त्याला चांगलं. तर आता इथे आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे. तर त्यासाठी मी इथे 2 कप साखर घेतली आहे, 1 कप पाणी घेतलंय आणि हे दोन्हीही मी आता इथे उकळायला ठेवून देणार आहे. साखर पूर्ण विरघळली की 5-7 मिनिटं उकळून एकतारी पाक झाला की गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि मग त्याच्यामध्ये लिंबूचा रस पिळायचा, थोडा केशर टाकायचं आणि इथे मी थोडासा फूड कलर वापरते आहे. तर हे बॅटर आहे त्याच्यामध्ये मी थोडासा कलर घालून घेतलाय. इथे ऑरेंज कलर मी घालून घेतलाय थोडासा आणि इथे आता मी हा जो साखरेचा पाक उकळतोय ह्याच्यामध्ये 1 लिंबूचा स्लाइस टाकलाय. म्हणजे जर आपल्या ह्या साखरेच्या पाकाला मळी असेल तर ती सगळी निघून जाते. तर आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजे आपल्या इथे जिलबी तळायचं काम आहे. तर तुम्ही इथे पाइपिंग बॅग किंवा बॉटल किंवा इथे कोन, असा पिशवीचा कोन करून तुम्ही जिलबी घालू शकता. मी इथे आधी पिशवीच्या कोनाने जिलबी घालायचा ट्राय केला पण थोडीशी जाड वाटत होती मला. म्हणून मी इथे काय केलं, आपले जे हर्शीजची चॉकलेट सॉसची जी बॉटल असते चॉकलेट सिरपची, ती बॉटल यूज करून इथे मी ह्या जिलबी घातल्या. त्या छान बारीक कणी एकदम पडत होत्या जिलब्या आणि छान पडत होत्या. त्यामुळे हे बॉटल तुम्ही यूज करू शकता किंवा सॉसची बॉटल असते ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की बॅटर पातळ झालं तर जिलबी तेलात गेल्यानंतर पसरणार. तेल खूप गरम असेल तर बाहेरून रंग येईल पण आतून ती कच्ची राहते आणि पाक खूप घट्ट झाला तर जिलबी कुरकुरीत न राहता जड होईल. तर ही जिलेबी जेव्हा आपण घालतो तेव्हा पहिल्या 2-3 जिलेबी हा थोड्याशा ट्राय म्हणजे आपल्याला पहिल्यांदाच जर करत असू आपण तर पहिल्यांदा 2 जिलेबी घालायच्या, त्या ट्रायलसाठी घालायच्या. म्हणजे आपल्याला कळतं की आपण जे तळतोय ते आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातंय की नाही आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या जिलब्या अशा पाकात घालून रेडी करून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकता अशा घरच्या घरी सुंदर जिलब्या होतात.